नमस्कार, माझे नाव मयुरी आणि तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मयुरी पवार काळुंखे ब्लॉग्स. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्हाला गणपती डेकोरेशन पाहण्यासाठी जायचं आहे. आम्ही 9:30 वाजता रात्री निघालो होतो. अगोदर आम्ही कॅम्पात गेलो आणि तिथे या गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. या गणपती बाप्पांचं नाव कॅम्पचा राजा, म्हणजे गणेश मंडळाचे नाव कॅम्पचा राजा असे आहे. मग आम्ही तिथून निघालो. रस्त्याने खूप छान अशी लाइटिंग केलेली होती. संपूर्ण कॅम्प एरिया खूप छान सजलेला होता. खूप भारी वाटत होतं रस्त्याने. मग आम्ही नंतर इथे आलो हनुमान व्यायामशाळेचे गणपती बाप्पा पाहण्यासाठी. इथे पण खूप छान होतं. बाहेरून पण खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. मध्ये गेलो तर मध्ये पण खरंच खूप भारी होतं. वेदूला खूप आवडत होतं तिथे. लहान लहान मुली पण होत्या तिथे. मध्ये गेल्यानंतर आम्हाला लगेच फाउंटन दिसलं, तर खरंच खूप भारी वाटत होतं. आणि समोर गणपती बाप्पा होते. तर गणपती बाप्पांची मूर्ती खरंच खूप छान होती. एकदम असं वाटत होतं की खरंच बाप्पा अवतीर्ण झालेत की काय, असंच वाटत होतं. आणि इथे खूप सेल्फी पॉईंट होते. तर हे बटरफ्लाय सारखं होतं. तिथे आम्ही पण फोटोज काढले, वेदांशने पण काढले. वेदांशला खूप आनंद वाटत होता म्हणून तो उड्या पण मारत होता. इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण होती आणि मस्त फेटा घातलेला होता महाराजांना. तर मग वेदांशला मी तिथे उभं केलं आणि मस्त फोटो काढून घेतले त्याचे. तर तो मस्त छान हात जोडून उभा होता. आणि इथे पण खूप छान मी सेल्फी पॉईंट होता म्हणून फोटो काढले. इथे आर्टिफिशियल पाना फुलांचं स्टेजला लागून खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. आणि गणपती बाप्पांच्या बॅकग्राऊंडला पण खूप छान असे फुलांचं डेकोरेशन, सजावट केलेली होती. तर बरेच लहान मुलं तिथे फोटो पण काढायला जात होते आणि खूप गर्दी होती तिथं. नंतर आम्ही कॅम्पातील श्री राजस्थानी गणेश मंडळाकडे आलो. तर इथे अमरनाथ येथील सुंदर असा देखावा केलेला होता. तर मध्ये खूप अंधार होता. वेदू घाबरत होता. इथे मस्तपैकी नंदी होता. दोघी बाजूला त्याच्या वेल होते छान. मध्ये गेल्यानंतर आणि खूप थंड होतं. खाली बर्फ पण टाकलेला होता तिथे. खूप थंडी वाजून आली होती तिथे आम्हाला. तर इथे बघा नंदी दिसेल आता. हा बघा, हा नंदी होता तिथे. आणि मस्त होतं पाणी वगैरे छान असं थंड. असं वाटत होतं की आपण खरंच अमरनाथला गेलोय की काय, असं वाटायला लागलं होतं आम्हाला. तर मग तिथून पुढे गेल्यानंतर म्हणजे अंधारच होता आणि असं हिरवं हिरवं पण होतं थोडंसं, झाडांचं गेलेलं, म्हणजे भारी वाटत होतं. आपण खरंच बर्फाळ प्रदेशात गेलोय का काय, असा भास होत होता आम्हाला. तरी बघा, इथं अमरनाथच्या बाबांची पिंड जी आहे तर ती पण आहे. तर खूप छान सुरेख असा देखावा केलेला होता त्यांनी. आणि थंडी पण खूप वाजत होती कारण खाली पण बर्फ वगैरे असं टाकलेलं होतं, बर्फाचे खडे वगैरे. आणि म्हणजे खरंच असं वाटत होतं आम्हाला की आम्ही खरंच गेलो की काय म्हणून. खाली थंड थंड लागत होतं पायांना खूप. आणि मग तिथून निघालो आम्ही. मग बाहेर आल्यानंतर समजलं की नाही, आपण तिथे नाही गेलोय, आपला भास होता तो. आता हे गणपती बाप्पा राजस्थानी गणेश मंडळाचे आहेत. खूप छान बाप्पा होते. हे पण मोठे मोठे कान होते बाप्पांचे मस्तपैकी. आता आम्ही त्रिशूळ मंडळाकडे आलो. तर हे त्रिशूळ मंडळाचे बाप्पा ऋषींच्या रूपात होते आणि असं वाटत होते की वडाच्या झाडाच्या पारंब्याच लोंबतायत आणि पक्षी बसले त्यावर, पक्ष्यांनी घरटं बांधलंय. नंतर आम्ही इकडे आलो. हे शांतिनिकेतन गणेश मंडळाचे बाप्पा आहेत. आणि वेदू इथे खूप छान नाचत होता तिथे, कारण की बॅकग्राऊंडला ना खूप छान म्युझिक चालू होतं म्हणून त्याला खूप आनंद वाटत होता. आणि इथला उंदीर मामा पण खूप छान होता. नंतर मग आम्ही इकडे आलो. तर इथे पण खूप छान गणपती बाप्पा होते. इथे महादेवांच्या पिंडीचा खूप छान देखावा केलेला होता. पिंड आपोआपच वरती जात होती, खाली येत होती.
मी दोन्ही बाजूंनी व्हिडिओ घेतला, कारण खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की खरंच चमत्कार होतोय की काय. नंतर मग आम्ही इकडे आलो. तर हे बाप्पा खूप विशालकाय होते. हे बाप्पा मोची कॉर्नरकडचे होते. मग आम्ही परत निघालो. इकडे पण खूप छान लाईटिंग केलेली होती, रोषणाई होती, जसं काही संपूर्ण मालेगावात चमकत होतं. तर हे देना बँकेकडचे बाप्पा आहेत. ऋष्यमुख पर्वत असं इथलं नाव होतं डेकोरेशनचं, आणि मध्ये बाप्पांचं डेकोरेशन केलेलं होतं खूप छान. तर या डेकोरेशनमध्ये खूप छान हिरवळ दाखवलेली होती, झाडं वगैरे असं जंगल टाईप होतं. आणि बाप्पा आहे ना रामांच्या रूपात होते, श्रीरामांच्या रूपात, आणि त्यांच्या बाजूला हनुमंत बसलेले होते, म्हणजे हनुमान. आणि तर बाप्पांच्या उजव्या साईडला मस्तपैकी झरा होता पाण्याचा, आणि खाली पाणी पडत होतं, जसं की तलावच आहे. आणि त्या तलावात बदक होते. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान वाटत होतं ना. बदक वगैरे पण होते तिथे पण असं वाटत होतं आपण खरंच गेलोय का काही जंगलात, असंच वाटत होतं मला तर. आणि बाप्पा म्हणजे जय श्रीराम आणि जय हनुमान हे मस्त फ्रेंडली बसलेले होते तिथं पण भरपूर गर्दी होती. बरेच लोक फोटो काढत होते, कोणी व्हिडिओज घेत होते, कारण काहीतरी वेगळं होतं, पाहण्यासारखं होतं आणि नवीन वाटत होतं ना म्हणून. तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहे, एकात्मता चौक इथलं. नंतर आम्ही मोसम पुलाजवळ आलो. तर हे मोक्षिणी मंडळाचे गणपती बाप्पा आहेत. तर त्यांच्यासमोर पण फाउंटन होतं आणि मस्त उडत होतं ते. तर हे पण बाप्पा खूप छान होते. तर बाप्पांच्या दोन्ही बाजूला नंदी उभे होते आणि मध्ये बाप्पा. तर अशा प्रकारे बाप्पांची ही मूर्ती होती आणि खूप छान होती. नंतर आम्ही संगमेश्वरात गेलो. तर हे संगमेश्वरातील सर्वात मोठे बाप्पा, एक नंबरचे, आणि तर खूप छान बाप्पा आहेत. हे खूप विशालकाय असं स्वरूप होतं बाप्पांचं. नंतर पुढे गेलो. आता हे संगमेश्वरातील त्रिशूळ मंडळ आहे आणि इथे पण खूप गर्दी होती. बाहेर पण गर्दी होती आणि मध्ये पण खूपच गर्दी होती. गणपती बाप्पांच्या स्टेजजवळ पण खूप गर्दी होती इथे पण मध्ये गेल्यानंतर, म्हणजे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. इथून छोटी दिसते पण, आणि बघा समोरच फ्लावर पॉट पण आहेत खूप सारे ठेवलेले. पण इथे ना वेदांशला राग आला होता, कारण की त्याला एक वस्तू पाहिजे होती दुकानातून, पण दुकानं सर्वच बंद झाले होते जवळजवळ. आम्ही पाहिले पण एक पण दुकान उघडं नव्हतं. पण त्याला राग आलेला होता की नाही मला पाहिजेलच, हट्टीपणा करत होता तो. मग तो लागला रडायला. मग आम्ही इथे जास्त वेळ नाही थांबलो. तर बघा तो बघा कसा रागात चालतोय, मी त्याच्या मागे जाते आहे. बघा शिवाजी महाराजांची मूर्ती किती छान आहे आणि त्यांच्या मागे हनुमान महाराजांचं चित्र आहे. तर इकडे बघा, इकडे खूप गर्दी होती. गणपती बाप्पा इकडेच आहेत समोर. तर वेदांशला खूप राग आला होता म्हणून मी त्याला म्हणजे समजवत होते. तर इथे मोठा त्रिशूळ आहे आणि इकडं मस्त त्रिशूळच्या पुढे इकडे छान कारंजा आहेत. तीन ते चार नाही, 3 होत्या कारंजा. आणि असं वाटत होतं की खूप छान वाटत होतं. आणि आजूबाजूला मस्त असे झाडांचे रोप आहेत, म्हणजे मोठे आहेत पण छान वाटत होतं, हिरवं हिरवं वाटत होतं. तर मी तेच बघत होते की किती छान वाटून राहिलं म्हटलं. आणि वेदांश पुढे चालत होता कारण की त्याला राग आलेला होता. तर इथे स्टेजवर खूप लोकांनी गर्दी केलेली होती. आम्ही वरती नाही गेलो, मग लांबूनच दर्शन घेतलं बाप्पांचं. आणि लाईटिंग वगैरे पण खूप छान होती. इथे ना मला प्रसाद दिला होता, म्हणजे तिथे प्रसाद वाटत होते तर आम्ही घेतला होता, मग मी तोच खात होते. नंतर आम्ही घरी यायला निघालो कारण की 11:30 वाजत आलेले होते आणि वेदूला पण खूप झोप लागत होती म्हणून. नंतर या पुढचा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतोय. तर दुसऱ्या दिवशी मी नव्हती गेली, मिस्टर, वेदू आणि पप्पा गेले होते आणि गौरी पण होती त्यांच्यासोबत.
या प्रकरणासाठी गेला आणि सत्यनारायणच्या शापामुळे त्याला फार मोठे दुःख प्राप्त झाले. तेथे असलेल्या चंद्रगुप्त राजाच्या वाड्यामध्ये चोरी झाली. ते घाबरले आणि साधूबाईच्या घरी त्यांनी सर्व चोरीचे सामान टाकून दिले. पाठीमागून राजू चालले ज्यांनी वाड्याला चोर. आता हे गणपती बाप्पा संगमेश्वरातील जुनी होळी चौक येथील आहेत. अमर मंडळाचे गणपती बाप्पा आहेत हे. तर खूप छान बाप्पा आहेत आणि वेदू गौरी पण दिसतील आता तुम्हाला. तर हे बघा, फार आगाऊ आहेत दोघं, नमस्कार करतायत. तर बाप्पा खूप छान आहेत आणि त्यांच्या हातात मस्त त्रिशूळ पण आहे. आता हे मोतीबाग नाक्यासमोर नवनाथ नगर येथील नवनाथ प्रतिष्ठानचे गणपती बाप्पा आहेत. तर बाहेरून छान सजावट केलेली आहे. वेदू पण चाललाय मध्ये. बाहेर प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला 2 हत्ती आहे आणि मध्ये जाताना पण खूप छान झुमर वगैरे आहेत, मस्त आहे. तर हे एकदम चमक वाटते इथे आणि गणपती बाप्पा पण काचेचे आहेत. हे मला तर विश्वासच नव्हता बसत की काचेचे पण गणपती बाप्पा असू शकतात. आता हे सावता मंडळ आहे. तर हे पण मोतीबाग नाक्याकडचेच आहे. इथे पण बाहेरून खूप छान आर्टिफिशियल फुलांची पानांची सजावट केलेली होती आणि असं पांढरं होतं सर्व काही. मध्ये अशी ग्रीन मॅट टाकलेली होती आणि बघा ना किती मोठे मोठे फ्लावर पॉट आहेत हे. तर खूप छान होते. वेदू आणि गौरी जात आहे. तर हे बाप्पा महादेवांच्या स्वरूपात आहेत. मस्त उभे आहेत ते आणि त्यांच्या हातात त्रिशूळ आहे. तर इथे पण म्हणजे बरेच जण सेल्फी वगैरे घेत आहेत. हे केसरी मंडळ आहे आणि इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा देखावा केलेला आहे पंढरपूरच्या. तर इथे एक मुलगा आणि मुलगी हे विठ्ठल आणि रुक्मिणीच्या स्वरूपात रेडी झालेले आहेत आणि ते तिथे उभे आहेत दोघं. तर हे बघा ना, छोटे छोटे मुलं वारकरीच्या वेशभूषा करून आणि तिथं आलेले आहेत. तर छान वाटतंय ना खूप. आणि इथे मध्ये गेल्यानंतर पण मस्त आहे. तर इथे विठ्ठलांची मूर्ती आहे आणि इथे आपले बाप्पा दिसत आहेत. हा मुलगा आहे ना म्हणून दिसत नाही, त्यांच्या मागे बाप्पा आहेत. तर त्यानंतर हे कृष्ण लॉन्स जवळचे बालमोती युवक गणेश मंडळाचे गणपती बाप्पा आहेत आणि बाप्पांच्या समोरच खाटू श्याम मंदिराचा देखावा केलेला आहे. तर इथे पण स्टेजवर खूप गर्दी दिसते आहे आणि डेकोरेशन पण फारच सुंदर आहे. तर हे बघा, मध्ये मंदिरात जाताना म्हणजे खाटू श्याम मंदिरात जाताना म्हणजे असं आपण कुठेही मंदिरात जातो असं देवस्थानला, तिथे कसं असतं ना तसंच सोय केलेली इथे आणि छान आहे ना. तर इथे पप्पा, वेदू, गौरी तिघही चाललेले आहेत दर्शनासाठी. वेदू आणि गौरी चाललेत पुढे पुढे आणि हे बाप्पा इकडे चाललेत, म्हणजे बाप्पांना घेऊन चाललेत विसर्जनासाठी वाजत गाजत. आणि हे इकडे घरी परत येताना सटाणा नाक्याकडे एकता मंडळाचे गणपती बाप्पा आहेत. पण मध्ये शूट घ्यायला जमलं नाही कारण की बाहेरूनच खूपच गर्दी दिसत होती आणि रोडावर पण खूप गर्दी होती म्हणून इथे मध्ये नाही गेले वाटतं ते.
हा सटाणा नाक्याचा एरिया आहे मालेगाव येथील. तर इकडे पण भरपूर रोषणाई वगैरे केलेली आहे. आणि इकडे मालेगावातील प्रसिद्ध माता मठ तालीमचा ढोलताशा चालू आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आमच्या मालेगावातील गणपती बाप्पांचं डेकोरेशन? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.